नमस्कार यूट्यूबकर, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी पुढचं अल्फाबेट बनवणार आहे, एच बनवणार आहे मी। तर बघा, हा मी बनवलेला होता, याचा शॉर्ट मी टाकलेला होता। तर आता आपण कसा बनवायचा हा एच ते बघू। तर मी इथे दोन कलर वापरणार आहे, काळा रंग आणि गुलाबी रंग वापरणार आहे। तुम्हाला वाटेल त्या रंगामध्ये तुम्ही बनवू शकताय। इथे मी एक पार्ट बनवून ठेवलेला आहे। आता असं सेम परत एक बनवायचा आणि ते दोन पार्ट एकमेकांना जॉईन करायचे, तेव्हा मग आपला असा एच तयार होणार आहे। ते तुम्ही किचन म्हणून वापरू शकताय, कुठे पण सायकलच्या चावीला म्हणा, बॅगच्या किचन म्हणा, मुलांना शाळेच्या बॅगला मुली पण वापरू शकताय। जिथे वाटलं तुम्हाला तिथे तुम्ही यूज करू शकताय। तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। हे दोन्ही पण मोती 4 नंबरचे आहे। तर सुरुवातीला आपण घेणार आहे 2 काळ्या रंगाचे मोती आणि 2 गुलाबी रंगाचे मोती। असे 4 मोती घ्यायचे आहे आपल्याला सुरुवातीला, बघा। आणि ते दोऱ्यात ओवून घ्यायचे। नायलॉनचा दोरा घेतला आहे मी इथे, आणि सुई ह्या मोत्यांमधून जाईल एवढी सुई मी घेतलेली आहे। तर परत ह्या काळ्या रंगाच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने फिरवून घ्यायची आणि त्याचा असा एक चौकोन तयार करायचा, बघा। घट्ट ओढून घ्या। आता पुढे आपण गुलाबी रंगाचे 3 मोती घेणार आहे। आणि या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि परत एक चौकोन तयार केला आपण। असंच आपल्याला पुढे पण करायचं आहे। असे आपल्याला गुलाबी रंगाचे 3 चौकोन तयार करायचे आहे। गुलाबी रंगाचे 3 चौकोन करायचे आहे आपल्याला तयार। तर ते आपण करून घेऊया आणि मग आपण पुढे काळ्या रंगाचा वापर करणार आहे। चार मोती वापरणार आहे आपण। आता परत 3 मोती वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। आता परत 3 मोती घ्यायचे आहे गुलाबी रंगाचे आणि त्याचा परत एक चौकोन तयार करायचा। हे झाले गुलाबी रंगाचे 3 चौकोन तयार झाले। आता पुढे आपण कलर बदलणार आहे त्याचा। आता बघा, आता आपण कलर बदलणार आहे। तर बघा, ठेवताना असं ठेवायचं, हे जे 2 काळे मोती आहे ते ह्या दिशेला आले पाहिजे, बघा। याच्यामध्ये मी जसं केलं आहे त्या प्रकारे ह्या दिशेला आला पाहिजे काळ्या रंगाचा काळे रंग। आता पुढे बघा, आपण हे फूल तयार केलेलं आहे चौकोनी। तर आता आपल्याला इथे 2 काळ्या रंगाचे आणि मग एक गुलाबी वापरायचा आहे। तर आपण सुरुवातीला 2 काळे मोती घ्यायचे आणि एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा, बघा। लक्षात ठेवा, हे 2 मोती ह्या दिशेला आले पाहिजे आणि हा पट्टा आला पाहिजे काळा ह्या दिशेला। एक तिरपा आकार घेतला आहे आपण, एक पट्टा घेतला आहे
तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकाच रंगामध्ये बनवू शकताय, 2 कलर वापरा नाही तर एक वापरा, जसं तुम्हाला आवडेल, जशी डिझाईन आवडेल तशी तुम्ही करू शकताय। बघा आता इथून पुढे आपण 2 काळे चौकोन बनवणार आहे। तर त्यासाठी 3 काळ्या रंगाचे मोती घ्यायचे, आणि असा चौकोन तयार करायचा। आता परत एक आपल्याला बनवायचा आहे, काळ्याच रंगाचं बनवायचं आहे। परत 3 मोती घ्यायचे काळ्या रंगाचे, ही झाली एक पट्टी तयार उभी। बघा उभी पट्टी तयार झाली। ही पट्टी 7 ची आहे, 1 2 3 4 5 6 7, तर 7 चौकोन आहेत हे सगळे। आता आपल्याला सुई फिरवून हा जो मोती आहे 4 नंबरचा, हे 3 काळे मोती सोडून हा 4 नंबरचा मोती, त्यात आपल्याला सुई घ्यायची आहे आणि मग तिथून परत सुरुवात करायची आहे। तर सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे अशी मोत्यांमधून, इकडनं अशी यायची आहे, सरळ घ्यायची नाही सुई, कारण दोरा दिसून येतो ते छान वाटत नाही, त्याच्यासाठी पूर्ण फिरून घ्यायचं आहे आणि ह्या गुलाबी रंगाच्या मोत्यात सुई घ्यायची आहे। तर आपण घेऊया सुई। बघा आपण गुलाबी रंगाच्या मोत्यामध्ये सुई घेतली आहे। आता बघा इथे कलर बदललेला आहे परत, तर व्यवस्थित बघून घ्या कलर मी कसा वापरणार आहे। आपली सुई दोरा ह्या साईडनी निघाला आहे, त्याच्यासाठी सुरुवातीला इथून गुलाबी रंग घ्यायचा आहे आणि मग 2 काळे रंग घ्यायचे आहे आणि त्याचा एक चौकोन तयार करायचा। बघा याच मोत्यातून, आणि आता या पुढच्या काळ्या रंगाच्या मोत्यात आपल्याला सुई घ्यायची आहे आणि परत 3 काळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे। आता परत सुई फिरवून पुढच्या मण्यात घ्यायची आहे आपल्याला। बघा आता पुढे परत 3 काळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि सेम प्रोसेस करायची आहे। आणि पुढच्या मोत्यामध्ये सुई, ह्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे आपल्याला। बघा या मोत्यात सुई घेतली आहे। आता आपल्याला अशी खाली पट्टी तयार करायची आहे, तर त्यासाठी परत 3 मोती घ्यायचे काळ्या रंगाचे आणि खालच्या बाजूला एक चौकोन तयार करायचा। बघा असा तिरकस आकार घेतलेला आहे कलर साठी। आपण ही 7 ची पट्टी घेतली, नंतर हे मधला जो आहे ते 4 ची पट्टी घेतली आहे आणि परत आता आपण उभी पट्टी तयार करणार आहे। तर सुई फिरवून ह्या काळ्या मोत्यामध्ये यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला कलर बदलायचा आहे पुढे, तर त्यासाठी आपण 2 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे।
फक्त कलर बघताना व्यवस्थित बघा कुठे बदल केला आहे मी. 2 कलर वापरणार असाल तर एकाच कलरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत. बघा आता परत गुलाबी रंगाच्या मोत्यात सुई घ्यायची आहे आणि 3 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे. आणि त्याचा परत एक चौकोन तयार करायचा. बघा 3 बाजू तयार झाल्या आहे. आपल्याला आता वरती करायचं आहे. तर जसं आपण इथे सुई फिरवून घेतली त्याच पद्धतीने आपल्याला सुई फिरवून ह्या काळ्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे. तर आपण सुई फिरवून घेऊ आणि वरच्या दिशेने करायला सुरुवात करू, म्हणजे आपला एज पूर्ण होईल. आणि मग आपण बघूया पुढे ते दोन्ही पार्ट जॉईन कशी करायचे. बघा आता वरती पूर्ण काळेच मोती वापरायचे आहे आपल्याला. 3 चौकोन बनवायचे आहे काळ्या रंगाचे. तर मी बनवून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपले 2 पार्ट तयार झालेले आहे एज साठी. तर आता हे दोन्ही आपल्याला एकमेकांना जॉईन करायचे आहे. तर बस ते असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि एक एक मोती ॲड करत जायचं आणि पॅक करून घ्यायचं सगळं. तर बघा मी इकडनं सुरुवात करते गुलाबी मोत्याकडून, म्हणजे व्यवस्थित दिसेल. एका मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे आणि गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे. एकच मोती घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा आणि बघा इकडनं दोरा काढला आहे मी आणि या बाजूच्या मोत्यामध्ये सुई घेतली आहे. बघा आणि परत एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि या काळ्या रंगाच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. आणि असं घट्ट ओढून घ्यायचा आहे दोरा. बघा बघा इथे पॅक करून घेतला आहे. तर सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. बघा फक्त आधी सुरुवातीला हे एज दोन्ही पार्ट असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि मगच अशा पद्धतीने तुम्ही बाजूला करून घ्यायचे आहे. आणि मग असे या गॅपमध्ये एक एक मोती ॲड करून तुम्ही हे दोन्ही पार्ट पॅक करू शकताय. बघा मी तुम्हाला दाखवते. इथे मी हे करून घेतलं आहे. सोपं जावं म्हणून मी तुम्हाला असं दाखवते आहे. दोन्ही पार्ट असे ठेवून घ्यायचे. फक्त सुरुवातीला असे ठेवून घ्यायचे आणि मगच ते असे करायचे, नाहीतर उलटे पालटे जोडले गेले तर आकार चुकून जाईल त्याचा. तर बघा आता ह्या पिंक मोत्यामध्ये आपण सुई घेऊ आणि एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा. बघा आणि इकडच्या दुसऱ्या गुलाबी रंगाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याचा एक चौकोन तयार करायचा आणि हे दोन्ही पार्ट असे जॉईन होणार आहे. बघा घट्ट ओढून घ्यायचा दोरा. अशाच प्रकारे ही पूर्ण एवढी जी पट्टी आहे ती पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे.
आता परत इथे 2-3 गुलाबी रंगाचे मोती टाकायचे आहे। इथे 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 मी ते जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते। इथे बघा इथपर्यंत गुलाबी कलर घेतला आहे। आता इथे आपल्याला 2 काळ्या रंगाच्या मोती वापरायला लागतील, कारण इथे आपण असा कलरचा पट्टा घेतला आहे, त्यासाठी आपण काळा रंग वापरणार आहे। बघा फक्त शेवटी 2 काळ्या रंगाचे मोती वापरणार आहे आपण। आता हा शेवटचा काळा मोती बघा 2 पार्ट आहेत हे, आणि ते आपण असे धरून जॉईन करून घेतले आहे। आता त्याला फक्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, आणि बघा इकडची ही बाजू पूर्ण पॅक झालेली आहे। आता तुम्हाला असंच धरून पुढे पॅक करत जायला लागणार आहे। तर बघा या मोत्यात सुई घेतली आहे मी, आणि आता परत काळ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे एक, आणि इथे एक चौकोन तयार करायचा। बघा झाला पण तयार। घट्ट ओढून घ्यायचं फक्त ओढताना। आता तुम्हाला इथे इथे जॉईन करायचं आहे बघा, तर त्यासाठी एका मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची, आणि परत एक काळ्या रंगाचा मोती घ्यायचा, आणि बघा व्यवस्थित बघा पॅक करताना जरा बघा हा इथला चौकोन पॅक झाला आहे बघा इथे। आता याच पद्धतीने इथे पण तसंच करायचं आहे। सगळ्या बाजू याच पद्धतीने तुम्हाला पॅक करून घ्यायच्या आहे, आणि मग तुमचा एज एकदम तयार होऊन जाईल। ही पद्धत सोपी आहे। तुम्ही असं दोन्ही पार्ट अशी बाजूला करून मध्ये जॉईन करून घेऊन आणि मग ते फोल्ड करायचे, आणि परत बाकीचं पुढचं सगळं जॉईन करून घ्यायचं आहे। मी सगळं जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा मी पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे, आणि आता आपला एज पूर्ण तयार झालेला आहे। बघा किती सुंदर वाटतो आहे। तुम्हाला वाटेल त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता, जसा वाटला तसा तुम्ही बनवू शकताय। बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी हा अल्फाबेट बनवला होता, तर त्यामध्ये मी हा एक फायनल टच नवीन आयडिया लावली होती मी। तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एचला पण तसं करू शकताय। असं मी नाही केलं आहे, तुम्ही करून बघा कसं वाटतं ते। छान वाटत असेल तर तुम्ही पण करून बघा, आणि मला एक नक्की फोटो पाठवा। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील।
भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.